Cancer Healer Center, a new beginning. भाजप नेते बावनकुळेंच्या निवासस्थानी काल जयंत पाटील आणि बावनकुळे यांची भेट. सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामांसंबंधी 25 मिनिटांची भेट. स्वतः जयंत पाटलांची माहिती. भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी. प्रशांत कोरटकरने जीवे मारण्याची धमकी दिली, इंद्रजित सावंत यांचा आरोप. इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकरने फेटाळले. माझ्या आवाजात धमकी देऊन कोणीतरी खोडसाळपणा केला, प्रशांत कोरटकर यांची प्रतिक्रिया. इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे एसपींना फोन करून निर्देश. नागपुरातील प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. धमक्यांचे फोन आल्याच्या कोरटकरच्या दाव्यानंतर पोलीस बंदोबस्त. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नीलम गोरेंच्या साहित्य संमेलनामधील वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंकडून गोरेंना अब्रू नुकसानीची नोटीस. वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून बजावली नोटीस. नीलम गोरेंच्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर. पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा. गोरे लवकरच एकनाथ शिंदेंची भेट घेणार, सूत्रांची माहिती. नीलम गोरेंबाबत केलेल्या विधानाविरोधात संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची शिंदेंच्या शिवसेनेची मागणी. तर पुण्यातील अलका चौकात आंदोलन करत राऊतांचा निषेध. सर्व 16 फिक्सर ओएसडींना रोखल्याबद्दल संजय राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन. 13 शिंदेंचे तर 3 अजित पवारांचे फिक्सर, राऊतांचा आरोप. मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट. 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्याच्या ओएसडीने 5 लाख मागितले. आमदार मिटकरींचा गंभीर आरोप. मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीने पैसे मागितल्याचा दावा. मंत्र्यांच्या खासगी सचिव, पीए, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच. अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेणार. अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कृषी मंत्री कोकाटे यांच्याबद्दलचा निकाल राखून ठेवला. 1 मार्चला सत्र न्यायालय निकाल देणार. सत्र न्यायालयाकडून काल माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये 2 गटात हाणामारी. हाणामारीनंतर पिकअप अंगावर घालण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून चालकाचा शोध सुरू. महाशिवरात्रीच्या वर्गणीवरून 2 गटांमध्ये वाद झाल्याची माहिती. मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारत तरुणाचं आंदोलन. महसूल विभागासंबंधीचं काम होत नसल्यामुळे तरुणाने संरक्षक जाळीवर उडी मारल्याची माहिती. मंत्रालयामध्ये धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांविरोधात पत्रकार आक्रमक. धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी पत्रकारांचा मंत्रालयामध्ये ठिय्या. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलक पत्रकारांची भेट घेतली. Cancer Healer Center, a new beginning.